हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 7 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. ओके, तर फर्स्ट न्यूज आहे मणिपूर गव्हर्नर सुश्री अनुसुया उइके यांनी काय केलेलं आहे, इनॉग्रेशन केलेलं आहे स्कूल ऑन व्हील्सचं. कुठे? मणिपूरच्या इम्फाल मध्ये. सुश्री अनुसुया उइके यांनी इनॉग्रेशन केलेलं आहे स्कूल ऑन व्हील्स मणिपूरच्या इम्फाल मध्ये. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे हा कोणी इम्प्लिमेंट केलेला आहे? इम्प्लिमेंटेड बाय विद्या भारती शिक्षा विकास समिती मणिपूर यांनी इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि त्यांचा एम काय आहे? जे पण चिल्ड्रन्स आहे जे कुठे राहत आहेत, रिलीफ कॅम्प्स मध्ये राहत आहे स्टेट मध्ये, ओके, तर तिथे रीच आउट करणे त्या स्टुडंट्सला आणि त्यांना शिक्षा देणे हा त्यांचा एम आहे. तर जी स्कूल बस आहे ते कशाने इक्विप्ड आहे, काय काय आहे त्यामध्ये? त्यामध्ये आहे लायब्ररी, कम्प्युटर्स, स्पोर्ट्स आयटम्स आणि विथ अ टीचर. एक टीचर आहे, त्यामध्ये टीचर राहतील, सोबतच लायब्ररी फॅसिलिटी आहे, कम्प्युटर्स आहे आणि स्पोर्ट्स आयटम्स पण त्या व्हॅन मध्ये जे आहे ते स्कूल बस मध्ये राहणार आहे. आणि ते विजिट करणार आहे. कुठे विजिट करणार आहे? रिलीफ कॅम्प्सला, डिफरंट प्लेसेस. तर स्टेट मध्ये जे रिलीफ कॅम्प्स आहे तिथल्या डिफरंट प्लेसेसला ते विजिट करणार आहे. ओके, आणि गव्हर्नरनी काय म्हटलेलं आहे? जे पण चिल्ड्रन्स आहे जे रिलीफ कॅम्प्स मध्ये राहत आहे त्यांना कोणते पण एज्युकेशन मध्ये कोणती पण डिफिशियन्सी नाही झाली पाहिजे असं त्यांचं गव्हर्नरनी म्हटलेलं आहे. म्हणजे डिफिशियन्सी फेस नाही करता आली पाहिजे कोणत्या पण एज्युकेशन मध्ये कोणत्या पण चिल्ड्रनला. त्याकरता हा इनिशिएटिव्ह जो आहे तो घेण्यात आलेला आहे. ओके, तर मणिपूर बद्दल बघून घेऊया आता काहीतरी. तर मणिपूरचं काय आहे? कॅपिटल इम्फाल. गव्हर्नर आहे तिथले अनुसुया उइके. चीफ मिनिस्टर आहे एन बिरेन सिंग. ओके, मणिपूरच्या इम्फाल मध्ये जे आहे इनॉग्रेशन झालेलं आहे स्कूल ऑन व्हील्सचं. कोणासाठी? जे चिल्ड्रन्स आहे रिलीफ कॅम्प्स मध्ये राहत आहे त्यांच्याकरता. सोबत स्कूल बस जी आहे, स्कूल व्हॅन जी आहे ते इक्विप्ड आहे विथ लायब्ररी, कम्प्युटर्स आणि स्पोर्ट्स आयटम. सोबत त्यामध्ये एक टीचर पण राहणार आहे जे विजिट करणार आहे रिलीफ कॅम्प्सला. नेक्स्ट बघूया आता. सो नेक्स्ट आहे तेजस्वी शंकर यांनी विन केलेलं आहे, त्यांनी क्लिंच केलेलं आहे एक विक्ट्री मेन्स हाय जम्प इव्हेंट मध्ये. कुठे? USA TF फेस्टिवल मध्ये. तर काय आहे बघूया आपण ते. इंडियाचे तेजस्वी शंकर यांनी विक्ट्री क्लिंच केलेली आहे मेन्स हाय जम्प इव्हेंट मध्ये, जे कुठे झालेली? USA अरिझोना तुक्सॉन मध्ये. ओके, ते फेस्टिवल झालेलं USA TF फेस्टिवल, त्यामध्ये त्यांनी विक्ट्री क्लिंच केलेली आहे. सोबतच त्यांनी 2.23 त्यांनी क्लिअर केलेलं 2.23 मीटर त्यांच्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. आणि त्यांनी टॉप स्पॉट जो आहे तो सिक्युअर केलेला आहे ऍट वर्ल्ड ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्वर इव्हेंट मध्ये. ओके, आणि ते नॅशनल रेकॉर्ड होल्डर पण आहे. आता बघूया सेकंड कोण आलेले आहे. तर USA चे अर्नी सियर्स हे सेकंड आलेले आहे. मेक्सिकोचे रॉबर्टो ब्लिंच हे थर्ड स्पॉट यांनी मिळवलेला आहे. फर्स्ट आहे तेजस्वी शंकर, सेकंड आहे USA चे अर्नी सियर्स आणि थर्ड आलेले आहे मेक्सिकोचे रॉबर्टो. आणखी एक इंडियन ऍथलीट आहे ज्यांनी फिफ्थ प्लेस जो आहे तो मिळवलेला आहे. तर अनादर इंडियन ऍथलीट कोण आहे? सर्वेश कुशाळे यांनी 2.13 मीटरची हाय जम्प करत फिफ्थ प्लेस जे आहे ते मिळवलेलं आहे. कशामध्ये? USA ट्रॅक अँड फील्ड या इव्हेंट मध्ये. तर USA ट्रॅक अँड फील्ड बद्दल बघून घेऊया आता. त्या स्पोर्ट कोणता असते? ट्रॅक अँड फील्ड, लॉंग डिस्टन्स रनिंग, रेस वॉकिंग. कधी फाउंड झाला? 1979 मध्ये. हेडक्वार्टर आहे US इंडियाना पोलीस इंडियाना मध्ये. ओके, प्रेसिडेंट आहे विन लानाना आणि CEO आहे मॅक्स सीगर. तर हे सगळं झालं USA ट्रॅक अँड फील्ड बद्दल जो इव्हेंट झालेला आहे, फेस्टिवल झालेला आहे
त्यामध्ये इंडियाचे तेजस्वी शंकरने जे काय केलं आहे, विक्ट्री मिळवलेली आहे. सेकंड आलेले आहे USA चे अर्नी आणि थर्ड आलेले आहे मेक्सिकोचे रॉबर्टो. नेक्स्ट बघूया आता न्यूज. सो नेक्स्ट न्यूज जी आहे REC लिमिटेड. REC लिमिटेड जी आहे, जी काय आहे एक स्टेट ओन्ड आहे. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी रिसीव्ह केलेलं आहे RBIचं अप्रुव्हल. तर RBIचं अप्रुव्हल त्यांनी कशा करता रिसीव्ह केलेलं आहे, तर ते एक सबसिडरी जे आहे ते सेटअप करणार आहे गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये. ओके, तर ते जी प्रपोज सबसिडरी आहे त्यामध्ये काय राहणार आहे, त्यामध्ये राहणार आहे की ते इन्क्लूड राहणार आहे लेंडिंग, इन्व्हेस्टमेंट आणि अदर फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके, तर हे सगळं ते इन्क्लूड राहणार आहे. ते जी कंपनी आहे फायनान्स कंपनी, तर या ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये एंगेज राहणार आहे त्या सबसिडरीमध्ये. सोबतच त्या स्टेटमेंट जी आहे REC लिमिटेड, त्यांच्या स्टेटमेंटच्या अकॉर्डिंग जे आहे मिनिस्ट्री ऑफ पॉवर अँड लेंडिंग NBFC यांनी काय रिसीव्ह केलेलं आहे, रिसिव्ड NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट रिसीव्ह केलेलं आहे रिझर्व्ह बँक कडनं. फॉर कशा करता, सेटिंग अप सबसिडरी इन गिफ्ट सिटी. आता गिफ्ट सिटी तर आहे, तर गिफ्टचं फुल फॉर्म काय आहे, गिफ्टचं फुल फॉर्म आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. ओके, तिथे सबसिडरी सेटअप करण्याकरता त्यांना NOC मिळालेला आहे, रिसीव्ह झालेला आहे RBI कडनं. जे कुठे आहे गिफ्ट सिटी, गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे. ओके, तर हे सगळं झालं कशाबद्दल, गिफ्ट सिटीमध्ये, गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये REC लिमिटेडला त्यांची सबसिडरी सेटअप करण्याकरता RBI कडनं अप्रुव्हल मिळालेलं आहे, NOC मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज आता. सो नेक्स्ट न्यूज जी आहे बर्नार्ड हिल. तर बर्नार्ड हिल हे एक ऍक्टर आहे, ते त्यांनी फिल्म्स केलेले आहे, जसं की टायटॅनिक मध्ये पण होते ते ऍज अ शिपचे, ते काय होते, शिपचे कॅप्टन होते. ओके, टायटॅनिक मध्ये ते शिपचे कॅप्टन होते. आणि कोणत्या फिल्म मध्ये होते आणखी ते, द लॉर्ड ऑफ द रिंग्स द रिटर्न ऑफ द किंग या फिल्म मध्ये पण त्यांनी वर्क केलेला आहे. सो त्यांची काय झालेली आहे, बर्नार्ड हिलची डेथ झालेली आहे. त्यांच्या जे वयाच्या 79व्या वर्षी त्यांची डेथ झालेली आहे. ते जेव्हा 79 इयर्सचे होते त्यांची डेथ झालेली आहे. ओके, आणखी त्यांना काय मिळालेलं आहे, जे त्यांची जी फिल्म होती रिटर्न ऑफ द किंग. ओके, ही रिप्रेस्ड द रोल इन रिटर्न ऑफ द किंग, अ मूवी दॅट वॉन 11 ऑस्कर्स जे आहे ते त्या मूवीला मिळालेले आहे. ओके, 11 ऑस्कर्स मिळालेले आहे रिटर्न ऑफ द किंगला. सोबतच ही वॉज नॉमिनेटेड फॉर अन अवॉर्ड 1983. तर 1983 मध्ये नॉमिनेट झालेले होते ते अवॉर्ड करता. कोणत्या अवॉर्ड करता, ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स. त्यांचा जो रोल केला होता त्यांनी, त्याच्यासाठी त्यांना ते नॉमिनेट झाले होते 1983 मध्ये. अँड जे शो आहे तर बेस्ट ड्रामा सिरीज हे त्या शोला आहे मिळालेलं होतं, त्यांनी जिंकलेलं होतं बेस्ट ड्रामा सिरीज बाफ्टामध्ये. ओके, तर हे झालं बर्नार्ड हिल बद्दल, ज्यांची डेथ झालेली आहे वयाच्या 79व्या वर्षी. त्यांनी काम केलेलं आहे द लॉर्ड ऑफ रिंग्स या मूवी मध्ये, म्हणजे ड्रामा सिरीज मध्ये, आणि सोबतच टायटॅनिक मध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जी न्यूज आहे, जसं की आपण काही आधीचे जे न्यूज आहे त्यामध्ये बघितलंच होतं की NPCI इंटरनॅशनल यांनी काय केलेलं आहे, रिसेंटली पार्टनरशिप अनाऊन्स केलेली आहे. तर कोणासोबत अनाऊन्स केलेली होती, बँक ऑफ नामिबिया सोबत अनाऊन्स केलेली होती. आणि सपोर्ट करणार आहे, ते कशासाठी सपोर्ट करणार आहे, इन डेव्हलपिंग UPI लाईक रिअल पेमेंट सिस्टीम तिथल्या आफ्रिकन नेशन्ससाठी. तर तसंच आता इंडिया आणि घाना पण काय करत आहे, जे पेमेंट सिस्टीम्स आहे त्याच्या लिंक करता वर्क करत आहे. ओके, पेमेंट सिस्टीम्सच्या लिंकिंग करता वर्क चालू आहे इंडिया आणि घानाचं. तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि घाना इंटर बँक पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम हे लिंक होणार आहे. तर त्यांचं वर्क चालू आहे, ज्यामुळे काय होणार आहे, जे युजर्स आहे ते इन्स्टंटली ट्रान्झॅक्शन करू शकणार आहे. आणि सोबतच लो कॉस्ट फंड ट्रान्सफर पण त्यामुळे ते करू शकणार आहे युजर्स. ओके,
तर जे दोन कंट्रीज आहे त्यामध्ये डिस्कशन्स चालू आहे. तर कशावर डिस्कशन्स चालू आहे? जे पण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स आहे, लोकल करन्सी सेटलमेंट सिस्टीम आणि ऑपॉर्च्युनिटीज ऑफर्ड बाय आफ्रिकन कॉन्टिनेंटल फ्री ट्रेड अग्रीमेंट, तर यावरती MOU साठी त्यांचं डिस्कशन चालू आहे दोन कंट्रीजचं, इंडिया आणि घानाचं. ओके. आणि इंडियाचं जे UPI आहे ते ऑलरेडी काही कंट्रीज मध्ये पोहोचलेलं आहे, रिच आउट झालेलं आहे. तर त्या कोणत्या कंट्रीज आहे? ते आहे सिंगापूर आणि UAE. इथे ऑलरेडी इंडियाचं UPI चालत आहे. सोबतच आणखी नायजेरियामध्ये पण वर्क चालू आहे की तिथे पण इंडियाचं UPI हे करू म्हणून. टॉक्स आर ऑल्सो ऑन विथ नायजेरिया फॉर द सेम. या सेम करता नायजेरिया सोबत पण बोलणं चालू आहे. ओके. तर हे सगळं कशाबद्दल झाले आहे? जे इंडिया आणि घाना आहे ते UPIच्या ऑपरेशनलाइज UPI लिंक विदिन 6 मंथ. ओके. तर ऍग्री झालेले आहे ते, त्याच्यासाठी त्यांचं वर्क चालू आहे की लिंक करायचं आहे पेमेंट सिस्टीम इंडिया आणि घानाचं. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे नॉरिस यांनी त्यांचं फर्स्ट फॉर्म्युला 1 विन केलेला आहे. फर्स्ट फॉर्म्युला 1 विन केलेला आहे मियामी ग्रँड प्रिक्स मध्ये. तर बघूया लँडो नॉरिस यांनी कशाचा ऍडव्हान्टेज घेतलेला आहे? मिड रेस सेफ्टी कार पिरियड याचा ऍडव्हान्टेज घेऊन मॅक्स वर्स्टपेन यांना बीट करत त्यांनी त्यांचा फर्स्ट फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स जे आहे ते जिंकलेला आहे मियामी मध्ये. ओके. तर अर्ली स्टेजेस मध्ये जे आहे नॉरिस ते 6th प्लेसवर होते. पण जे काही सेफ्टी कार्स आहे त्यामध्ये डिप्लॉइड ऑन लॅब 29 जेव्हा केविन माग्नुशी हे टँगल झाले विथ लोगन सार्गेटा टर्न 3 मध्ये, तर त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काय आले? काही बॅरियर्स आले. त्यामुळे त्यांची जे प्लेस आहे ते चेंज झालेली आहे. 6th वरनं डायरेक्ट त्यांची प्लेस चेंज होऊन काय झालेलं आहे? ते फर्स्ट आलेले आहे. सो त्याच्यानंतर काय आहे? जे टॉप 2 मध्ये कोण आहे मग? फर्स्ट तर आहे लँडो नॉरिस. ओके. हे फर्स्ट आहे. आणि सेकंड कोण आलेले आहे? मॅक्स वर्स्टपेन. ओके. आता बघूया थर्ड आणि फोर्थ कोण आलेले आहे. सो फेरारीज चार्ल्स लॅक्रेल राउंडेड आउट द टॉप 3. म्हणजे जे फेरारीज चार्ल्स लॅक्रेल आहे ते किती? थर्ड आलेले आहे विथ टीममेट कार्लोस सायनेस फोर्थ. ओके. हे फोर्थ आलेले आहे आफ्टर ओव्हरटेकिंग नॉरिस टीममेट. तर कार्लोस सायनेस जे आहे त्यांनी नॉरिसच्या टीममेट जे आहे ऑस्कर पेस्ट्री यांना ओव्हरटेक करत ते फोर्थ आलेले आहे. हु सबसिक्वेंटली नीडेड टू पिट ऑफ द न्यू फ्रंट विंग. ओके. तर नंतर ओके फर्स्ट आलेले आहे नॉरिस, सेकंड आहे मॅक्स, थर्ड आलेले आहे चार्ल्स आणि फोर्थ कोण आलेले आहे? कार्लोस. नेक्स्ट बघूया. तर 5th प्लेसवर कोण आहे? वर्स्टपेनचे जे टीममेट आहे सर्जिओ पेरिस यांनी काय केलेलं आहे? हे 5th प्लेसवर आलेले आहे. ओके. अहेड ऑफ मर्सिडीज लेविस हॅमिल्टन हे 6th आलेले आहे. तर मर्सिडीजचे लेविस हॅमिल्टन जे आहे यांच्या समोर अहेड सर्जिओ पेरिस हे 5th आलेले आहे आणि हॅमिल्टन हे 6th आलेले आहे. ओके. तर हे सगळी झाली लिस्ट आहे ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th, 6th जे मियामी मध्ये जे फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स झालेले आहे त्यामध्ये लँडो नॉरिस जे आहे हे जिंकलेले आहे. फर्स्ट त्यांचा काय फर्स्ट विन आहे त्यांचा फॉर्म्युला 1 आणि सेकंड आलेले आहे मॅक्स वर्स्टपेन. त्यांनी नॉरिसने बीट केलेला आहे मॅक्स यांना. ओके. नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट आहे बेंगलुरूचे जे फ्लाइंग वेज डिफेन्स आहे त्यांनी अनवील केलेला आहे. काय अनवील केलेलं आहे? इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस बॉम्बर UAV. तर काय आहे ते बघूया. आता बॉम्बर UAV FWD-200B अनवील केलेला आहे डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी फ्लाइंग वेज यांनी. तर त्यामुळे काय होणार आहे? जे पण इंडियाज अनमॅन्ड ओके ऍडव्हान्स India's unmanned air combat powerness with cost efficiency and indigenous capabilities.
एकतर कॉस्ट इफिशियन्सी राहणार आहे आणि इंडिजिनियस कॅपेबिलिटीज पण त्याच्यामध्ये राहणार आहे. इंडियाची जे अनमॅन्ड एअर कॉम्बॅट पॉवरेस आहे. ओके, ठीक आहे. बेंगलुरू बेस्ड कंपनी UAE म्हटलं स्टेट द UAE वुड ऍड्रेस, काय ऍड्रेस करणार आहे, इंडियाची नीड फॉर ऍडव्हान्स अनमॅन्ड कॉम्बॅट एअरक्राफ्ट. आणि जे पण मॉडर्न वॉरफेअर्स आहे, मॉडर्न वॉरफेअर्स करता जे सेल्फ रिलायन्स आहे त्याला ते चालना देणार आहे, बूस्ट करणार आहे. ओके, सेल्फ रिलायन्स. तर 2023 मध्ये जे फ्लाइंग वेज आहे 2023 मध्ये त्यांना DCGA टाइप सर्टिफिकेट मिळालेला आहे फॉर इंडिजिनियस UAV टेक्नॉलॉजी करता. तर FWD 200B इज हे काय आहे, मेल आहे. तर मेल म्हणजे काय होते, मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स. एकतर मीडियम अल्टिट्यूड आहे आणि लॉंग एन्ड्युरन्स आहे. लॉंग एन्ड्युरन्स म्हणजे कॅपॅसिटी. ओके, क्षमता त्याची. UAE विथ फ्युल कॅपॅसिटी, त्याची फ्युल कॅपॅसिटी किती आहे, 100 kg त्याची फ्युल कॅपॅसिटी आहे UAV ची. आणि सोबतच त्याच्या सोबतच काय आहे आणखी, ऑप्टिकल सर्व्हिलन्स पेलोड्स आणि इंटिग्रेटेड विथ मिसाईल लाईक वेपन फॉर प्रिसिजन एअर स्ट्राइक्स. तर प्रिसिजन एअर स्ट्राइक्स करता त्याच्यामध्ये मिसाईल लाईक वेपन्स पण आहेत, सोबतच ऑप्टिकल सर्व्हिलन्स पेलोड्स पण आहेत. त्याची मॅक्झिमम स्पीड किती आहे, UAV ची मॅक्झिमम स्पीड आहे 370 km/h म्हणजे 200 नॉट्स. आणि त्यांची एन्ड्युरन्स कॅपॅसिटी आहे, त्याची क्षमता आहे 12 to 20 अवर्सची त्याची क्षमता आहे. आणि ग्राउंड कंट्रोल स्टेशनची रेंज आहे त्याची 200 किलोमीटर. ओके, स्पीड झालं, एन्ड्युरन्स कॅपॅसिटी झाली, आणखी ग्राउंड कंट्रोल स्टेशनची त्याची रेंज झालेली. सोबतच आणखी कसं आहे ते 6 मीटर लॉंग आहे विथ 8 मीटर विंग स्पॅन आहे त्याचा. ओके, आणि ते मॅक्झिमम किती वेट जे आहे ते टेक ऑफच्या वेळेस कॅरी करू शकतं, मॅक्झिमम 498 kg ते वेट कॅरी करू शकतं एअरक्राफ्ट. ओके, आणि त्याची ऑपरेशनल अल्टिट्यूड किती आहे, 9000 फीट अबोव मीन सी लेवल. हे सगळं झालं कशाबद्दल, UAV बद्दल, ज्याची स्पीड दिलेली आहे, एन्ड्युरन्स कॅपॅसिटी दिलेली आहे, आणखी त्याची ग्राउंड कंट्रोल स्टेशन रेंज दिलेला आहे, सोबतच 6 मीटर लॉंग आणि 8 मीटर विंग स्पॅन आहे त्याचा, आणखी 498 kg ची त्याची काय आहे, वेट कॅपॅसिटी आहे, मॅक्झिमम वेट कॅपॅसिटी आहे. आणि त्यांना DCGA टाइप सर्टिफिकेट पण मिळालेला आहे, कशा करता, इंडिजिनियस UAV टेक्नॉलॉजी करता. ओके, तर त्यांनी अनवील केलेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज आता. ओके, तर नेक्स्ट न्यूज आहे, करीना कपूर खान यांना युनिसेफनी अपॉइंट केलेला आहे इंडिया नॅशनल अँबॅसिडर म्हणून. तर युनिसेफ इंडियाने अनाउन्स केलेला आहे बॉलिवूड स्टार करीना कपूर खान यांना न्यू नॅशनल अँबॅसिडर म्हणून त्यांना अपॉइंट केलेला आहे, ज्या की क्रूच्या स्टार आहे. आता त्यांचा रिसेंट मूवी आहे करीना कपूरचा क्रू, त्यांच्या त्या स्टार आहे, त्या 2014 पासून युनिसेफची असोसिएटेड आहे. ओके, विल सपोर्ट द नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन फर्दरिंग एव्हरी चिल्ड्रन राईट टू अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट, हेल्थ, एज्युकेशन आणि जेंडर इक्वॅलिटीला ते काय करतात, त्या सपोर्ट करतात. ओके, करीना याच्या आधी अँबॅसिडर होण्याआधी त्यांनी सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून पण त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे युनिसेफ इंडिया इथे. ओके, तर करीना कपूर तर झाल्याच आहे अँबॅसिडर, त्यांच्या सोबतच आणखी काही अपॉइंटमेंट जे आहे ते युनिसेफ इंडियाने केलेले आहे. तर कोणाचे अपॉइंटमेंट केलेले आहे त्या बघू आपण. फर्स्ट एव्हर युथ ऍडव्होकेट्स त्यांनी युनिसेफ इंडियाने अपॉइंट केलेला आहे, जे काय करेल, हु आर पियर लीडर्स आणि चॅम्पियन्स इश्यूज लाईक क्लायमेट ऍक्शन, मेंटल हेल्थ, इनोव्हेशन्स अँड गर्ल्स इन स्टीम. तर या करता काय राहणार आहे ते, या इश्यूज करता काही अपॉइंटमेंट केलेले आहे युथ ऍडव्होकेट्सचे. तर कोण कोण आहे ते, 4 ऍडव्होकेट्स कोणते कोणते आहेत, गौराशीष शर्मा या मध्य प्रदेशच्या आहे, आणि ऑन राईट टू प्ले अँड डिसेबिलिटी इन्क्लुजन या करता यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे.
कार्तिक वर्मा जे आहे उत्तर प्रदेशचे, यांना क्लायमेट ऍक्शन अँड चाइल्ड राईट ऍडव्होकेसी देण्यात आलेली आहे. सिंगर आहे नाहिद अफरीन, ज्या आसामचे आहे, त्यांना मेंटल हेल्थ अँड अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट याकरता अपॉइंट करण्यात आलेला आहे. सोबतच विनिशा उमाशंकर ज्या आहे तमिळनाडूच्या, यांना बडिंग इनोव्हेटर अँड स्टीम पायलर म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आलेला आहे. ओके, तर हे झालं युनिसेफ इंडियाचे काही अपॉइंटमेंट्स आहेत. त्यामध्ये नॅशनल अँबॅसिडर म्हणून करीना कपूर खान यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. सोबतच आणखी काही 4 ऍडव्होकेट्स आहेत, त्यांना अपॉइंटमेंट करण्यात आलेला आहे, जे की इश्यूज आहेत जसे की क्लायमेट ऍक्शन, मेंटल हेल्थ, इनोव्हेशन अँड गर्ल्स इन स्टीम याकरता पण अपॉइंटमेंट करण्यात आलेले आहे. जे गौरांशी आहे त्यांना कार्तिक, ओके, सिंगर आहे नाहिद, सोबतच विनिशा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे, युनिसेफने अपॉइंट केलेलं आहे. नेक्स्ट, ओके, क्वेश्चन्स घेऊन घेऊया आता. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, स्कूल ऑन व्हील्स इज अन इनिशिएटिव्ह ऑफ विच स्टेट गव्हर्नमेंट. तर कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे हा स्कूल ऑन व्हील्स? तो आहे मणिपूर गव्हर्नमेंटचा. नेक्स्ट आहे, विच इंडियन वॉन मेन्स हाय जंप इव्हेंट ऍट द USA TF फेस्टिवल इन ट्युक्सॉन अरिझोना USA. तर कोणाला टायटल मिळालेला आहे, कोण जिंकलेला आहे? इंडियन ज्यांना मेन्स हाय जंप इव्हेंट मध्ये त्यांनी क्लिंच केलेला आहे त्यांची विक्ट्री, ते आहे तेजस्विन शंकर. नेक्स्ट, विच स्टेट ओन कंपनी, कोणती स्टेट ओन कंपनी आहे, रिसेंटली त्यांना RBI अप्रुव्हल दिलेला आहे सबसिडरी सेटअप करण्याकरता गुजरातच्या गिफ्ट सिटी मध्ये. तर कोणाला मिळालेला आहे? REC लिमिटेड यांना अप्रुव्हल मिळालेला आहे RBI कडनं. नेक्स्ट, नेम द ऍक्टर ऑफ टायटॅनिक अँड लॉर्ड ऑफ द रिंग्स हु पास्ड अवे रिसेंटली. तर टायटॅनिक आणि लॉर्ड ऑफ रिंग्स मधले जे ऍक्टर आहे, जे ज्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे, ते कोण आहे? बर्नार्ड हेल. नेक्स्ट, India along with which West African nation are working to link their payment system to permit users to make instant low cost fund transfer on the reciprocal basis. तर कोणाचं वर्किंग पेमेंट लिंक करण्याकरता, पेमेंट सिस्टीम लिंक करण्याकरता वर्क चालू आहे, कोणत्या कंट्रीजची चालू आहे? इंडिया सोबत घानाचे लिंक जे आहे याच्यावर वर्क चालू आहे. नेक्स्ट, हु हॅज वॉन द मियामी ग्रँड प्रिक्स 2024 टायटल. तर मियामी ग्रँड प्रिक्स 2024 चं टायटल कोणाला मिळालेलं आहे? लँडो नॉरिस यांना. नेक्स्ट, इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस बॉम्बर UAV FWD-200B has been unveiled by Defense and Aerospace Company. ओके, कोणत्या डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने अनवील केलेला आहे फर्स्ट इंडिजिनियस बॉम्बर UAV FWD-200B. तर कोणती आहे ती कंपनी? ती आहे फ्लाइंग वेज. नेक्स्ट, विच इंडियन सेलिब्रिटी has been appointed as the new UNICEF National Ambassador for India. तर कोणाला अपॉइंट केलेला आहे युनिसेफने नॅशनल अँबॅसिडर फॉर इंडिया? करीना कपूर खान यांना. ओके, सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, आणि सोबतच न्यू बॅचेस स्टार्ट झालेल्या आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, सोबतच व्हिजिट करू शकता. तुम्ही 2 ब्रँचेस आहेत, दर्डानगर आणि राते कॉलेज चौकला. आणि टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करा, तिथे वेगवेगळे गव्हर्नमेंट जॉब्स नोटिफिकेशन येत असतात. सोबतच इंस्टाग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्याला जॉईन करा. तिथे वेगवेगळे ट्रिक्स असतात, कॉनचे ट्रिक्स असतात, जीकेच्या ट्रिक्स असतात, आणि त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर या न्यूजची PDF पाहिजे असेल तर ती पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन लिंक क्लिक करून तिथून PDF डाउनलोड करू शकता. थँक्यू.